हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सुदले सर अक्कोळे स्कूल अक्कोळ पुन्हा तुम्हा सर्वांचं ऑनलाईन अभ्यास वर्गामध्ये हार्दिक स्वागत करतो. आम्ही पहिलं प्रकरण अंकगणिती क्रम याबद्दल अभ्यास करत आहोत. त्यामधील स्वाध्याय 1.1 मधील पहिली महत्त्वाचे मुख्य 3 प्रश्न सोडवलेले आहेत. आता मुख्य प्रश्न चौथ्याकडे वळायचा आहे. स्वाध्याय 1.1 त्यातील प्रश्न चौथा असा आहे, खालीलपैकी कोणते क्रम AP आहेत आणि जर AP असतील तर सामान्य फरक D काढा आणि पुढील 4 पदे लिहा. तेव्हा पुढील पहिलं उदाहरण आहे 2, 4, 8, 16 डॅश डॅश डॅश. इथं सामान्य फरक काढायचा आहे. सामान्य फरक काढत असताना दुसऱ्या पदातून पहिलं पद वजा करायचं, म्हणजे A2 - A1 केलं, 4 वजा 2 केलं तर उत्तर 2 आलं. त्यानंतर पुन्हा एकदा सामान्य फरक काढता येतं. D = A3 - A2 म्हणजे तिसऱ्या पदातून दुसरं पद वजा केलं, म्हणजे 8 मधून 4 वजा केलं तर उत्तर 4 येतं. इथं तुमच्या लक्षात येईल सामान्य फरक प्रत्येक वेळा वेगवेगळं आले. पहिल्यांदा 2 आले, नंतर 4 आले, म्हणून इथं सामान्य फरक स्थिर नाही, म्हणून वरील क्रम AP नाही. आता आम्ही दुसरं उदाहरण पाहायचं आहे. दुसरं उदाहरण आहे 2, 5/2, 3 आणि 7/2. इथं सामान्य फरक D काढण्यासाठी A2 मधून A1 वजा केलं, म्हणजे 5/2 मधून 2/1 वजा केलं, लसावी 2 येतं आहे. 5 वजा 4/2 म्हणजे 1/2 येतं आहे. पुन्हा एकदा सामान्य फरक काढता येतं, काढूया. D = A3 - A2. इथं 3/1 मधून 5/2 वजा केलं, म्हणजे तिसऱ्या पदातून दुसरं पद वजा केलं तर उत्तर 6 वजा 5/2 म्हणजे 1/2 येतं. इथं असं लक्षात येईल सामान्य फरक D जे आहे 1/2 हे स्थिर आहे. सामान्य फरक स्थिर आहे, म्हणून वरील क्रम AP आहेत. त्यामुळं पुढील 4 पदे लिहायची आहेत. ती 4 पदे आहेत 4, 9/2 आणि 5. आता आम्ही तिसऱ्या उदाहरणाकडे वळूया. तिसरं उदाहरण आहे -1.2, -3.2, -5.2, -7.2 टिंबा टिंबा टिंबा. सामान्य फरक D = A2 - A1. -3.2 मधनं वजा 1.2 करायचं आहे, म्हणजे -3.2 अधिक 1.2 केलं तर -2 येतं आहे. पुन्हा एकदा सामान्य फरक D काढायचं. A3 - A2 केलं, -5.2 मधून वजा 3.2 वजा केलं तर आमचं उत्तर -5.2 वजा गुणिले वजा अधिक 3.2 = -2 येतं आहे. म्हणजे इथं प्रत्येक वेळा सामान्य फरक -2 हा स्थिर आहे. सामान्य फरक स्थिर आहे, म्हणून वरील AP आहेत. आता पुढील 3 पदे लिहायची आहेत. पुढील 3 पदे आहेत -9/2 -9.5 -9.2 -11.2 आणि -13.2. चौथं उदाहरण पाहूया. चौथं उदाहरण आहे -10, -6, -2, +2 टिंबा टिंबा टिंबा. सामान्य फरक D = A2 - A1. A2 ची किंमत 6 आहे, -6 आहे आणि -10, -6 -10 केलं तर -6 अधिक 10 हे 4 येतं. त्यानंतर परत एकदा सामान्य फरक काढूया. सामान्य फरक D = A3 - A2 म्हणजे तिसऱ्या पदातून दुसरं पद वजा करायचं. तिसरा पद -2 आहे, त्याच्यातनं वजा 6 करायचं आहे. त्यामुळं -2 अधिक 6 = 4 होतं आहे. इथं तुमच्या लक्षात येईल सामान्य फरक D 4 हे स्थिर आहे. सामान्य फरक स्थिर आहे, म्हणून वरील क्रम AP आहे आणि पुढील 3 पदे आहेत 6, 10 आणि 14. त्यानंतर पुढचं उदाहरण पाहायचं आहे 5वं. पुढचं उदाहरण असं आहे 3 अधिक वर्गमूळ 2, 3 अधिक 2 वर्गमूळ 2, 3 अधिक 3 वर्गमूळ 2 डॅश डॅश डॅश. इथं सामान्य फरक D = A2 - A1. 3 वर्गमूळ 2 मधून 3 वजा केलं, म्हणजे दुसऱ्या पदातून पहिलं पद वजा केलं. इथं 3 ला 3 जातं आहे, राहतं आहे वर्गमूळ 2.
पुन्हा एकदा सामान्य फरक काढायचा आहे. डी इज इक्वल टू A3 मायनस A2. A3ची किंमत 3 अधिक 2 वर्गमूळ 2 आहे, वजा A2ची किंमत 3 अधिक वर्गमूळ 2 आहे. कंस काढल्यानंतर 3 अधिक 2 वर्गमूळ 2 अधिक 3 आहे ते वजा 3 होतं आहे आणि अधिक वर्गमूळ 2 आहे ते वजा वर्गमूळ 2 होते आणि सरळ रूप दिल्यानंतर वर्गमूळ 2 येतं. म्हणजे इथं प्रत्येक वेळेला सामान्य फरक जो आहे तो वर्गमूळ 2 आलेला आहे. म्हणजे सामान्य फरक स्थिर आहे, म्हणून वरील क्रम AP आहेत. आता पुढील 3 पदे लिहायची आहेत आम्हाला. ते आहेत 3 अधिक 4 वर्गमूळ 2, 3 अधिक 5 वर्गमूळ 2 आणि 3 अधिक 6 वर्गमूळ 2. त्यानंतर पुढचं उदाहरण आहे 6वं. 0.2, 0.22, 0.222, 0.2222. इथं सामान्य फरक काढायचा आहे. सामान्य फरक काढत असताना डी इज इक्वल टू A2 मायनस A1 म्हणजे 0.22मधनं 0.2 वजा केलं तर उत्तर येतं आहे 0.02. परत एकदा सामान्य फरक काढूया. डी इज इक्वल टू A3 मायनस A2 म्हणजे 0.222मधून 0.22 वजा केलं तर उत्तर 0.002 येतं आहे. म्हणजे इथं उत्तर जे आले हे दोन्ही वेगवेगळे आहेत. पहिल्यांदा डी आलं आहे 0.02, दुसऱ्यांदा डी आलं आहे 0.002. म्हणजे इथं सामान्य फरक स्थिर नाही, म्हणून वरील क्रम AP नाही. 7वं उदाहरण पाहायचं आहे. 7वं उदाहरण आहे 0, वजा 4, वजा 8 आणि वजा 12. इथं सामान्य फरक डी इज इक्वल टू A2 मायनस A1. दुसऱ्या पदातून पहिलं पद वजा केलं म्हणजे वजा 4मधून वजा 0 केलं तर उत्तर वजा 4 आलं. आणि परत एकदा सामान्य फरक डी इज इक्वल टू A3 मायनस A2 केलं आहे. A3ची किंमत वजा 8 आहे, वजा 8मधून वजा 4 वजाबाकी केलं आहे, त्यामुळं वजा गुणिले वजा अधिक 4 होतं आहे. त्यामुळे वजा 8 अधिक 4 इज इक्वल टू वजा 4. इथं सामान्य फरक दोन्ही वेळेला वजा 4 आणि वजा 4 आलं आहे. म्हणजे सामान्य फरक स्थिर आहे, म्हणून वरील क्रम AP आहे. त्यामुळं पुढील 3 पदे आहेत वजा 16, वजा 20 आणि वजा 24. त्यानंतर 8वं उदाहरण पहा. वजा 1/2, वजा 1/2, वजा 1/2, वजा 1/2. इथं सामान्य फरक डी इज इक्वल टू A2 मायनस A1. वजा 1/2 वजा 1/2 म्हणजे वजा 1/2 अधिक 1/2. इथं अधिक पाहिजे. अधिक 2 इज इक्वल टू 0 होतं आहे. त्यानंतर दुसरं सामान्य फरक डी इज इक्वल टू A3 मायनस A2. इथं वजा 1/2 वजा 1/2 इथं केलं वजा 1/2. इथं पण अधिक 1/2 पाहिजे. दोन्हींचं उत्तर 0 येतं आहे. म्हणजे इथं सामान्य फरक स्थिर आहे. सामान्य फरक स्थिर असल्यामुळं वरील उदाहरण APचे आहे. त्यामुळं पुढील 3 पदे जे आहेत ते वजा 1/2, वजा 1/2 आणि वजा 1/2. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आम्ही स्वाध्याय 1.1 मधील 8 उदाहरणं पाहिलेले आहेत. राहिलेली उदाहरणं आम्ही पुढच्या तासामध्ये पाहायचं आहे. तर आत्तापर्यंत जे काही तुम्ही शिकलेलं आहात हे सर्व तारखेसह तुमच्या गणित विषयाच्या वहीमध्ये नोंद करून ठेवायचं आहे. आणि तुम्हाला काही शंका असतील तर त्या शंका तुम्ही पर्सनली फोन करून मला विचारू शकता. धन्यवाद.